संगणक उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता जो सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल जो सवाल सध्या तुमच्या माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झाला जो सवालाचा आंध्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव सध्या विचारायला लागला आहे। ज्या सवालाच्या अनुसार अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरात पुन्हा एकदा प्रचंड तेजी। चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर हे प्राप्त करूया। ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। जिथे व्हिडिओ आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथे लाईक करा। सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा। याच्यामुळे या प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत। तर सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्याच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल। जो सवालाच्या अनुसार अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरात पुन्हा एकदा प्रचंड तेजी। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर आता प्राप्त करूया। ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल त्यांना सर्वात प्रथम हे समजून घ्यावं लागेल की सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी कशी आहे। सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये कोणकोणत्या घडामोडी घडू शकतात व त्यांचा कशा पद्धतीने कांद्याच्या दरावरती परिणाम होऊ शकतो आणि या परिणामामुळे अखेर कधी येऊ शकते कांद्याच्या दरात प्रचंड तेजी। चला या सर्व प्रश्नांची आता उत्तरेही प्राप्त करून घेऊया। जर कांद्याच्या दर पातळीचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला जी कांद्याची दर पातळी दिसायला लागली ती कांद्याची दर पातळी सध्या 500 ते 1000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे। पण एक गोष्ट लक्षात घ्या की सध्याच्या कंडिशनला जी कांद्याची दर पातळी आपल्याला दिसायला लागली ती या ठिकाणी कमी आहे। ही कमी असण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे सध्याच्या कंडिशनला आवक वाढली। पण एक गोष्ट लक्षात घ्या की कांद्याची जी आवक आहे ती मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी बरीचशी कमी आहे। म्हणजे जर आकडेवारीत विचार करायचा गेला तर मागच्या वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी कांद्याचं असणारं उत्पादन हे 11% घटले। याचा अर्थ भविष्यामध्ये कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये आपल्याला मोठा गॅप हा 100% दिसणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्या सर्वांना लक्षात घ्यावी लागेल की यंदाचं वर्ष हे साधं सुद्धा नाही तर यंदाचं वर्ष अनियमित असल्यामुळे आपल्याला खरीप हंगामामध्ये पाऊस काळ हा कमी होताना दिसणार आहे। याच्यामुळे खरीप हंगामामध्ये कांद्याचं उत्पादन तर 100% घटणार आहे। पण दुसरीकडे आपल्याकडे पाऊस काळ कमी झाल्यामुळे जी धरणं असणार आहे जी तळी असणार आहे ती कमी भरणार आहे। विहिरींना आणि बोरवेलला सुद्धा कमी पाणी असणार आहे। याच्यामुळे रब्बी हंगामातील कांदा उत्पादन सुद्धा प्रचंड प्रमाणात घटणार आहे। अशा परिस्थितीमध्ये आपल्याला भविष्यामध्ये कांद्याची मागणी आणि कांद्याचा जो पुरवठा याच्यामध्ये तुफान गॅप दिसणार आहे आणि हा जो गॅप आहे हा कांद्याच्या दराला 100% प्रचंड तेजी प्रदान करणार आहे। मग अशा परिस्थितीमध्ये जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो विचारायला लागला की अखेर कधी येणार मग कांद्याच्या दरात रेकॉर्डतोड तेजी। तर लक्षात घ्या कांद्याच्या दरामध्ये आपल्याला तेजी ही जून महिन्यापासून सुरू होताना दिसेल। पण जी प्रचंड तेजीची आपण विचारणा करत आहात त्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी ऑगस्ट महिन्यापर्यंत वाट बघावी लागेल। कारण ऑगस्ट महिन्यामध्ये कांद्याची मागणी व कांद्याचा जो पुरवठा याच्यामध्ये नक्की किती गॅप निर्माण होतो हे त्या ठिकाणी आढळून व लक्षात येईल। आणि अशा परिस्थितीमध्ये कांद्याचा जो दर आहे तो ऑगस्ट महिन्यात जबरदस्त जोरदार आपल्याला तेजी दाखवणार आहे। आणि या तेजीत ऑगस्ट महिन्यात कांद्याचा दर जर 5000च्या आसपास पोहोचला तरी आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे। म्हणजे इथून पुढे कांद्याच्या दरात 100% तेजी येणार आहे ज्याची सुरुवात जून महिन्यापासून होईल आणि जून जुलै ऑगस्ट असं करता करता कांद्याचा बाजारभाव सुरुवातीला 2000 मग 3000 4000 करत ऑगस्टच्या एंडिंगपर्यंत 5000ला गवसणी घालणार आहे। आता प्रश्न हा उद्भवतो की मग कांद्याची विक्री कधी करायची। तर माझा तुम्हाला सल्ला आहे की यंदाच्या वर्षी कांद्याला जबरदस्त बाजारभाव मिळणार असल्यामुळे लो क्वालिटीचा कांदा मे महिन्यात जी तेजी येणार आहे तिथे विकून टाका आणि जो चांगल्या क्वालिटीचा कांदा जो साठवून ठेवा। जर आपण सर्वांनी हा कांदा ऑगस्ट महिन्यापर्यंत साठवला तर आपला तिप्पट ते चौपट या ठिकाणी फायदा हा होऊ शकतो। भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा बाजारभाव असणार तो कशा पद्धतीने राहणार याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा। सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या मिळत राहतो इथं सतत। तर मित्रांनो असेच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने सर्व कास्तकार बांधवांच्या व्यक्त करतो। आभार।